हे एव्हरीवन, तर लग्नानंतर जो दुसऱ्या दिवशी जो प्रोग्राम होता तो हळद फेडायचा होता. तर आमची अशीच सकाळी आम्ही उठलो निवांत मस्तपैकी आणि मग फ्रेश वगैरे झालो आणि सगळी तयारी करायला लागलो. आणि इकडे आम्ही पिंकीला लपवलं होतं मामाच्या घराच्या इकडे. तर त्यांनी तिला शोधून काढलं आणि त्याला बोललो, आता तुला उचलावं लागेल, तिला उचलून तुला मंडपपर्यंत घेऊन यावं लागेल. सो त्याने तिला उचललं आणि मंडपपर्यंत घेऊन आला. मग त्यानंतर मी, स्तुती दीदी, मम्मी, माझी आत्या, काकू आम्ही सगळ्यांनी मिळून मग त्यांची हळद उतरवली. मग त्यांना ते हळद वगैरे लावली मस्तपैकी आणि इकडे कुकू त्यांचं पण मस्ती चालू होती. त्यानंतर मग आम्ही एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी वगैरे टाकलं, फ्लावर्स टाकले आणि त्याच्यामध्ये रिंग लपवली होती आणि त्या दोघांना बोललो, की तुम्ही शोधून दाखवा. सो आशिषने ती 3 वेळा शोधली आणि आम्ही असंच त्यांना चिडवत होतं, की आता आशिषचंच राज्य चालणार घरामध्ये, तुझं नाही चालणार. त्यानंतर मग ती सुपारी ठेवायचं काहीतरी होता ते गेम, तो देखील खेळलं तर खूप मज्जा आली. आणि इकडे बघा पिंकी आणि आशिषचा असेच प्रोग्राम सुरू झाला हा. इतकी मज्जा आली, आम्ही खूप हसत होतो, खूप मज्जा घेतली त्यांची पुढं उभं थांबून आणि आम्ही त्यांना डायरेक्शन पण देत होतो, असं नाही असं करा. खूप म्हणजे खूप मज्जा आली. आसपासचे लोक देखील आले होते बघायला. कॉलनीमध्ये लग्न झालं तर जातातच बघायला प्रोग्राम असला तर. त्यानंतर कुकूला आणि मम्मूला त्यांच्या पुढे उभा केलं आणि त्यांना अंघोळ वगैरे घातली. सो अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.